एकदा जर तुम्ही असा मटार आणि सोयाबीनचा भात करून खाल्ला ना, तर तुम्ही चवच विसरणार नाही, एवढा भारी भात होतो. आणि त्याबरोबर अशी भाजी आणि कोशिंबीर असेल ना, तर खतरनाकच बेत होतोय बरं का. तर त्यासाठी लाँग राईस ना मी 1 वाटी भिजत घातला होता अर्धा तास. नंतर काय करायचं, सोयाबीन घ्यायचं. सोयाबीन उकळतं पाणी सोयाबीनमध्ये टाकून 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं. नंतर वाटाणा घ्यायचा आहे आणि आपल्याला हिरवा मसाला करण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरची ह्याचा मसाला करून घ्यायचा. एकदम पेस्ट छान करून घ्यायची. कुकर घेतला, कुकरमध्ये तेल टाकलं, खडे मसाले सगळे टाकून घ्यायचे असतील नसतील ते. नंतर कांदा टाकून घ्यायचा उभा चिरलेला, छान असा परतवून घ्यायचा. आता ह्याच्यात काजू टाकून घ्यायचे, छान असे तेही परतून घ्यायचे. हे ग्रीन पेस्ट टाकून घ्यायची. नंतर धने पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा. छान असं मिक्स झाल्यानंतर वाटाणा आणि पिळून असे सोयाबीन घेऊन त्यात टाकायचे. नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 वाटीला तुम्ही 1.5 वाटीच पाणी टाका, एकदम छान असा भात होतो. नंतर मीठ टाकून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि भिजलेला तांदूळ टाकायचा. जर तांदूळ भिजलेला असेल तरच तुम्ही 1.5 वाटी पाणी टाका, जर भिजलेलं नसेल तर 2 वाटी टाकायचा. भात एकदम भारी होतो आणि वरून खोबऱ्याचा खीस टाकायचा. बघू शकता भात.